MSc Part 1, Semester 2, Unit 1, Reaction and carbon nucleophile with a carbonyl group. The next point is oxygen versus carbon as the site of alkylation. Okay. आता जेव्हा इन्युलेट फॉर्मेशन होणार आहे तेव्हा टू साईडने आपण अटॅक करू शकतो, एक तर कार्बन थ्रू किंवा ऑक्सिजन थ्रू. ओके. तर फर्स्टली इन्युलेट अनायन आणि ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल. इन्युलेट अनायन जो आहे तो काय आहे, ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईल आहे. देन अल्कायलेशन ऑफ अ इन्युलेट कॅन ऑकर ॲट आयदर कार्बन और ऑक्सिजन. अल्कायलेशन जे इन्युलेटवर होणार आहे ते आयदर कार्बनवर होणार किंवा ऑक्सिजनवरती होणार. Because most of the negative charge of the inolate is an oxygen atom and might be supposed that a O-alkylation would dominate. Because most of the negative charge आहे तो इनोलेटवरती ऑक्सिजन ॲटमवर असतो आणि ओ अल्कायलेशन वुल डॉमिनेट. अँड द नंबर ऑफ द फॅक्टर्स अदर दॅन चार्ज डेन्सिटी अफेक्ट द CO alkylation ratio and the normally possible is the established reaction condition that favor the alkylation at on carbon. नंबर ऑफ फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये चार्ज डेन्सिटी असेल तर कार्बन ऑक्सिजनवरती असणार आहे, त्यांचा रेशो असणार आहे. आणि नॉर्मली पॉसिबल इस्टॅब्लिशन रिॲक्शन ही कशावर असते, अल्कायलेशन ऑन कार्बनवरती जास्त अल्कायलेशन होतं, सी अल्कायलेशन त्याला म्हटलं जातं. आणि जो ऑक्सिजन अल्कायलेशन होतं त्याला ओ अल्कायलेशन म्हटलं जातं. आता तिथे तुम्हाला हे दिलेलं आहे, स्ट्रक्चर दिलेलं आहे, RC डबल बॉन्ड O मायनस डबल बॉन्ड CH2. ओके. RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मायनस आणि CH2 आणि प्लस RX आहे. मग कुठे झाला आहे, R ग्रुप जो आहे तो कार्बनला लागलेला आहे, म्हणजे काय तिथे सी अल्कायलेशन झालेलं आहे. ओके. कार्बन अल्कायलेशन झालेलं आहे. पण नेक्स्ट जी आहे ती ओ अल्कायलेशन आहे. का, कारण की RC डबल सिंगल बॉन्ड O मायनस CH2 RX बरोबर त्याची रिॲक्शन केली, देन द फॉर्मेशन ऑफ द OR ग्रुप आहे तो ऑक्सिजनला अटॅच झालेला आहे. ओके. सो these are the O alkylation. Simple C alkylation and O alkylation. Then next is O alkylation is the most pronounced when the inolate is dissociated. O alkylation कधी होणार आहे, जेव्हा inolate dissociate होणार आहे. Okay. Then the when potassium salt of ethyl acetoacetate is treated with a diethyl sulfate in a polar aprotic solvent is a HAMPA and the major product is 83% is O alkylated one. आता पोटॅशियम साल्ट ऑफ इथाइल ॲसिटोॲसिटेट जेव्हा घेणार आहे, ओके, तेव्हा डायइथाइल सल्फेट इन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट, डायइथाइल सल्फेट बरोबर त्याची रिॲक्शन करून पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट मीन्स हंपा इज यूज्ड इज अ. देन द मेजर प्रोडक्ट इज 83% इज ओ अल्कायलेटेड. ओ अल्कायलेटेड जो आहे तो वन त्यातला 83% प्रोडक्ट फॉर्मेशन होतो. अँड THF वेर इज अ आयन क्लस्टरिंग ऑकर्स ऑल द प्रोडक्ट इज अ कार्बन अल्कायलेटेड. जेव्हा THF सॉल्व्हंट यूज करणार आहे तेव्हा काय प्रोडक्ट फॉर्मेशन होणार आहे, सी अल्कायलेटेड, कार्बन अल्कायलेटेडचा होणार आहे. इन टर्शरी ब्युटेनॉल वेअर द acetoacetate anion is a hydrogen bonded by the solvent and again the only C carbon is observed. जेव्हा टर्शरी ब्युटेनॉल सुद्धा यूज करणार आहे तेव्हा पण काय होणार आहे, कार्बन अल्कायलेशन, सी अल्कायलेशन तिथे दिसून येतं. म्हणजे तीन त्यांनी वेगवेगळे सॉल्वंट यूज केले आहे. फर्स्ट इज हंपा यूज केल्यावर काय होणार आहे, ओ अल्कायलेशन होणार आहे. जेव्हा आपण THF किंवा टर्शरी ब्युटेनॉल ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज करणार आहे तेव्हा आपल्याला कार्बन अल्कायलेशन असलेला प्रोडक्ट मिळणार आहे. ओके. खाली एक्झाम्पल त्यांनी घेतलं आहे इथाइल ॲसिटोॲसिटेट बरोबर आणि इथे डायइथाइल सल्फेट. ओके. in hampa in tertiary butanol and THF. In hampa is 83% is a O alkylated product. In tertiary butanol is a 94% is a carbon alkylated product and also in THF is a 94% is a O alkylated product. तीन फक्त सॉल्वंट लक्षात ठेवा, हंपा, THF आणि टर्शरी ब्युटेनॉल. जेव्हा हंपा असणार आहे तेव्हा ओ अल्कायलेटेड प्रोडक्ट मिळणार आहे, ऑक्सिजनला अटॅच असलेला R ग्रुप असलेला अटॅच असलेला प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. जेव्हा आपण THF ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज करणार आहे तेव्हा आपल्याला कार्बनला अटॅच असलेला प्रोडक्ट मिळणार आहे. आणि ऑल्सो इन टर्शरी ब्युटेनॉल इज ऑल्सो फ्रॉम द कार्बन अल्कायलेटेड प्रोडक्ट. द हायर CO अल्कायलेशन रेशो आर ऑब्झर्व्ड विथ द अल्किल हॅलाइड दॅन विथ द अल्किल सल्फोनेट अँड सल्फेट. हायर आपल्याला CO अल्कायलेशन रेशो ऑब्झर्व करायचा असेल तर अल्किल हॅलाइडमध्ये बघायला मिळतो.
than the alkyl sulfonate आणि सल्फेटपेक्षा. अँड द हायेस्ट CO अल्कालेशन रेशो आर ऑप्टेन विथ द अल्किल आयोडाईड. आणि हायेस्ट CO अल्कालेशनचा रेशो जर आपल्याला बघायचा असेल तर अल्किल हॅलाइड बरोबर, आणि त्यात उदाहरण म्हणजे त्यात एक्झाम्पल म्हणजे आहे अल्किल आयोडाईड. ओके, इथे एक्झाम्पल आता घेतलेले आहेत. इथाइल ॲसिटो ॲसिडेटेड आहे आणि अल्किल हॅलाइड यूज केलेला आहे. ओके, ॲज अ हंपा ॲज अ सॉल्वंट यूज आहे. सो जेव्हा X इज इक्वल टू OTS ग्रुप असेल तेव्हा काय असणार आहे, 88% हा ओ अल्कालेटेड प्रोडक्ट आपल्याला मिळतो. त्याने क्लोरीन असेल तर 60% आपल्याला ओ अल्कालेशन असलेला प्रोडक्ट मिळतो. जेव्हा ब्रोमिन आपण यूज करू तेव्हा 38 आणि 39 इज अ ओ अल्कायलेटेड अँड C अल्कायलेटेड प्रोडक्ट मिळतो. आणि जेव्हा आपण आयोडीन अल्किल आयोडीड यूज करतो तेव्हा आपल्याला 71% हा C अल्कायलेटेड प्रोडक्ट आपल्याला इथे मिळतो. त्यांनी याचे रेशो दिलेले आहे. OTS इज अ O alkylated, Cl is a O alkylated, Br is a 90 is a 50-50% is a O alkylated and C alkylated, but in a iodide is a 71% is a C alkylated. The Leving group is the effect on the ratio of a C and O alkylation can be corrected by the reference the hard soft acid base means HSAB relational. लिव्हिंग ग्रुप इफेक्ट हा रेशोचा काय आहे, कार्बन आणि ऑक्सिजन अल्काईल वरती आहे आणि तो कोरिलेटेड कशाशी केला आहे, हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस इंट्रॅक्शनवरती. ऑफ द टू न्यूक्लियोफाइल साइट इज ॲन इनोलेट आयन टू nucleoside is in an इनोलेट आयन. ऑक्सिजन इज हार्डर दॅन द कार्बन. न्यूक्लियोफाईलचे आपण दोन साईड बघितले त्याच्यामध्ये इनोलेटमध्ये, तर ऑक्सिजन हा काय आहे, हार्डर साईट आहे दॅन कार्बनपेक्षा. and the nucleophilic substitution reaction of the SN2 type proceed best when the nucleophile and living group either the both hard and soft. ओके, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही SN2 टाईप असते तेव्हा न्यूक्लियोफाईल जो आहे आणि लिव्हिंग ग्रुप आहे हे आयदर बोथ हार्ड असतील किंवा दोन्ही हार्ड असतील किंवा दोन्हीही सॉफ्ट असतील. and the consequently the ethyl iodide with very soft living group iodide. Okay, and the react preferentially with the softer carbon site rather than the harder oxygen. आणि जेव्हा इथाइल आयोडाईड आपण यूज केला जातो तो व्हेरी सॉफ्ट लिव्हिंग ग्रुप आहे. ओके, व्हेरी सॉफ्ट लिव्हिंग ग्रुप आयोडाईड. आयोडाईड हा सॉफ्ट लिव्हिंग ग्रुप आहे. सो रिॲक्ट प्रिफरन्शियली विथ सॉफ्टर कार्बन, त्यामुळे तो काय होतो, सॉफ्टर कार्बनबरोबरच रिॲक्ट होतो रादर दॅन द हार्डर ऑक्सिजन. म्हणून जो अल्किल हॅलाइड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा कार्बन अल्कायलेशन प्रोडक्ट का मिळतो, कारण की ऑक्सिजन इज अ हार्डर साईट आहे आणि कार्बन इज अ सॉफ्ट साईट आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर लिव्हिंग ग्रुप बघितलं तर आयोडाईड काय आहे, हा सॉफ्ट न्यूक्लियोफाईल आहे, सॉफ्ट लिव्हिंग ग्रुप आहे. ओके, आयोडाईड आहे तो. त्यामुळे आपल्याला जो अल्किल आयोडाईडमध्ये आपल्याला अटॅच झालेला कार्बन जो असतो तो C अल्कायलेशन मिळतं, प्रोडक्ट मिळतो तो. ऑक्सिजन इज अ लिव्हिंग ग्रुप such as a sulfonate, sulfate as a harder, and the alkyl sulfonate and sulfate react preferentially at a hard oxygen site as the isolate. आता ऑक्सिजन हा लिव्हिंग ग्रुपमध्ये याच्यामध्ये बघितलं तर सल्फोनेट आणि सल्फेट जे आहे ते काय हार्डर लिव्हिंग ग्रुप आहेत. ओके, सो द अल्काइल सल्फोनेट किंवा सल्फेट आपण बघितलं तर तिथे ओ अल्कायलेशन आपल्याला प्रेफरन्शियली आढळून येतं, दिसून येतं, कारण की तिथे हार्ड ऑक्सिजन साईट आहे. हार्ड ऑक्सिजन साईट आहे ऑक्सिजन. ओके, इनोलेटमध्ये. Then to summarize, the amount of O alkylation is maximized by the use of the 1-alkyl sulfate, and alkyl sulfone is a polar aprotic solvent, and the amount of carbyl alkylation is maximized by the alkyl halide in the less polar or प्रोटिक सॉल्वंट. जेव्हा ओ अल्कायलेशन होतं तेव्हा आपण काय पोलर अप्रोटिक सॉल्वंट यूज केलं जातं, आणि जेव्हा C अल्कायलेशन होतं तेव्हा काय आहे, अल्किल हॅलाइड म्हणजेच तेव्हा लेस पोलर किंवा प्रोटिक सॉल्वंट यूज केलं जातं. द मेजॉरिटी ऑफ अ सिंथेटिक ऑपरेशन इन्व्हॉल्विंग कीटोन enolates are the carried out in a THF or DME using the alkyl bromide or alkyl iodide. C alkylation is favored, and in addition of the two other factors that govern C and O alkylation ratio, the element of a stereos electronic and control comes into the play as a such cases. आता यामध्ये बघितलं तर फर्स्टली काय
अल्किल ब्रोमाइड आहे. ओके, LDA. देन LDA ॲज अ बेस म्हणून यूज केलेला आहे. काय होणार आहे, इथला प्रोडक्ट जो आहे, सॉरी इथला जो CH3 आहे तिथला काय LDA काय करणार आहे, एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे आणि इथे इनोलेट फॉर्मेशन करून इथे डबल बॉन्ड होणार आहे. हा अटॅक इथे मारणार आणि BR इथून काय होणार आहे, लॉस होणार आहे. तेव्हा आपल्याला ओनली हा प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, इथे मेकॅनिझम त्याने दाखवलेला आहे. पण जेव्हा सेकंड काय आहे, तर आपल्या 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर इनोलेट करून ऑक्सिजन थ्रू अटॅक मारणार किंवा इनोलेट फॉर्म करून कार्बन थ्रू अटॅक करून BR बाहेर घालवणार. म्हणजे एक तर 5 मेंबर्ड आपल्याला रिंग मिळते किंवा 6 मेंबर्ड तिथे रिंग मिळून जाते. ओके, अशा 2 पॉसिबिलिटी त्यामध्ये प्रेझेंट आहेत. The alkylation also take place as a selectively at the alpha carbon and selectively for the electrophilic attack at the alpha carbon assembly react is a greater negative charge is compared with the gamma carbon. फॉर एक्झाम्पल इथे घेतलं आहे, अल्फा कार्बन आहे, बीटा कार्बन आणि गॅमा कार्बन सुद्धा आहे. NaNH2 ॲज अ बेस म्हणून यूज केलेला आहे. ओके, काय होणार आहे, अल्फा कार्बनवरचा जो प्रोटॉन आहे तसंच ठरेल किंवा बीटा कार्बनवरती तर प्रोटॉनच नाही तर आहे कुठे, गॅमा कार्बनवरती. सो गॅमा कार्बनवरचा काय केला आहे त्यांनी, एक प्रोटॉन रिमूव्ह केला आहे आणि कॉन्जुगेटेड थ्रू अल्फा कार्बन थ्रू अटॅक मारलेला आहे. ओके, CH2 वरती आणि फॉर्मेशन ऑफ दिस product. Then the phenoxide ion are the special cases related to inolate anion but they with a strong preference for a O alkylation because of the C alkylation is a dispersed aromatic conjugation. O alkylationली आता खाली एक्झाम्पल जे घेतलं आहे ॲरोमॅटायझेशनचं, ॲरोमॅटिक कॉन्जुगेशनचं, तिथे बघितलं तर डायरेक्टली ऑक्सिजन थ्रू अटॅक मारला नाही आहे. कारण की काय होणार आहे, ऑक्सिजन थ्रू अटॅक मारला तर तिथे ॲरोमॅटायझेशन डिस्टर्ब होणार आहे. सो कार्बन थ्रू अटॅक इथे केलेला आहे. देन फेनॉक्साईड अंडरगो द O alkylation in solvents such as the DMSO, DMF, ether, alcohol and in water the and trifluoroethanol. However, extensive C alkylation occur. आता फेनॉक्साईडचं जे आहे ते O alkylation कधी होणार आहे, जेव्हा सॉल्वंट आपण DMSO, DMF किंवा इतर अल्कोहोल हे जेव्हा यूज करणार तेव्हा होणार आहे. आणि C alkylation कधी होणार आहे, जेव्हा वॉटर असेल किंवा ट्रायफ्लोरो इथेनॉल असेल, हे जेव्हा आपण यूज करणार तेव्हा तिथे C alkylation होणार आहे. अँड दिस लॅटर सॉल्वंट फॉर्म द पर्टिक्युलरली स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड विथ द ऑक्सिजन ॲटम अँड द फेनोलेट anion. And this strong solution decrease the reactivity at oxygen and favor the C alkylation. इथे खाली एक्झाम्पल घेतलेलं आहे, फेनॉक्साईड आयन आहे प्लस PH CH2Br आहे. ज्या DMF यूज करणारा तेव्हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डायरेक्ट CH2 वर अटॅक करून O alkylation तिथे होणार आहे. पण जेव्हा आपण CF3CH2OH म्हणजे ट्रायफ्लोरो इथेनॉल यूज करणार आहे तेव्हा काय होणार आहे, अल्कायलेशन होणार आहे ते C कार्बनला होणार आहे. म्हणजे C alkylation तिथे आपल्याला दिसून येतं. 7% काय सांगितलं आहे, O alkylation दिसून येतं पण ते 7% आहे. सिंपल रिॲक्शन आहेत, सॉल्वंटचा इफेक्ट आहे किंवा O alkylation, C alkylation याच्यामध्ये आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. O alkylation कधी होणार, कुठले सॉल्वंट यूज केल्यावर होणार, C alkylation कधी होणार, कुठले सॉल्वंट यूज होणार तेव्हा. थँक्यू.